जिल्ह्याचा पालकमंत्री तिकडं सत्तेसाठी गुवाहाटीला जाऊन नाचला टेबलवर, आपण सर्वांनी बघितलं. त्यांना गुवाहाटीला जाऊन झाडी डोंगर हॉटेल दिसले, मात्र सिल्लोड तालुक्यात सुरू असलेलं मंगेश साबळेचं उपोषण त्यांच्या आतापर्यंत नजरेत आलं नाही का, हा आम्हाला एक शेतकरी पुत्र म्हणून मोठा प्रश्न आहे. जिल्ह्याचा कलेक्टर देखील दिलीप स्वामी म्हणून असंवेदनशील आहे. एटीएम 5 दिवसानंतर इथं येतो आणि म्हणतो की माझ्या हाताने उपोषण सोडा. कलेक्टर बोलतो की तिथे येणं आम्हाला शक्य नाही, पालकमंत्री आम्ही येऊ शकत नाही. कलेक्टर देखील 3 दिवसांपासून सुट्टी टाकून तिथे हैदराबादला ते कोणती फिल्म सिटी ते बघायला फिरायला गेला म्हणे. तर उस्मानाबादचा कलेक्टर नाचे आहे, तो पण तिकडे नाचतोय. संभाजीनगरचा कलेक्टर देखील फिरतोय. शेतकरी संकटात असताना यांना लाजा कसा वाटत नाही. खरं तर सर्व मागण्या आपल्या या जिल्हा सरावाच्या किंवा तालुका सरावाच्या नसून संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांसाठी आहे. सिल्लोड तालुक्याचे आमदार असतील, रोज इथून जातात आणि इकडे ढुंकूनही बघत नाही. आणि ते कोण ते तुम्हाला नाव माहित नाही. मंगेश साबळेकडे त्यावेळेस मतांची भीक मागत होता. मनातील आमदाराचे लोक काहीतरी ते म्हणतात, अरे तुम्हाला मंगेश साबळेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची मतं चालतात, परंतु ज्यावेळेस शेतकरी संकटात आहे, मंगेश साबळे शेतकऱ्यांसाठी लढतोय, तर तुम्ही सध्या विद्यमान आमदार असेल किंवा जो भावी होणारा आमदार होता इथला, कोण तुम्हाला त्याचं नाव माहित नाही, त्यांनी सुद्धा इकडे आतापर्यंत फिरकून बघितलं नाही. कदाचित हिंदू मुस्लिमचा मुद्दा असता तर तुम्ही आतापर्यंत सिल्लोडे राज्यात ताडो गेला असता आणि राज्याचा मुख्यमंत्री देखील इथं येऊन बातमी टोकून गेला असता. मात्र खंत या गोष्टीची वाटते की शेतकऱ्यांच्या मुद्द्याशी यांना काही घेणं देणं नाहीये. मंगेश दादा, आतापर्यंत आम्ही तुमचं ऐकलं. मला एक मित्र म्हणून मी तुम्हाला गेल्या 8 वर्षापासून ओळखतो. तुमच्या खांद्याला खांदा देऊन जेव्हा जेव्हा मला शक्य होईल त्या परीने आम्ही वेळोवेळी तुमच्या अनुभव सहभागी झालो. परंतु आता खरं तर आम्ही खचलोय, कारण आमचा लढवय नेता जर कधी खचलेला असेल आणि तुमच्या ते आमच्या खरं म्हणजे ते परिस्थिती बघवत नाही. तुमचं तुम्ही वडिलांना लिव्हर दिलेलं आहे आणि त्या पोटाची परिस्थिती तुम्ही आताही 2 तासापूर्वी तुम्ही अक्षरशः तुम्हाला बसता येत नव्हतं, एवढी परिस्थिती गंभीर झाली. त्याच्यामुळे माझी हात जोडून विनंती आहे, या हरामखोर पालकमंत्री असेल, कलेक्टर असेल, यांना वट्टून आणण्याचं काम येत्या 15 दिवसात आपण करू. माझी विनंती आहे तुम्ही आज उपोषण थांबवा, उपचार घ्यावा, कारण तुम्ही जगले तर सगळं काही सुरळीत चालणार आहे. या तहसीलदार असेल, बीडीओ असेल, यांचे कानफडे कसे फोडायचे, पालकमंत्र्यांना वट्टून कसं आणायचं आहे, याचा आम्हाला तुमच्या माध्यमातून विश्वास आहे. कारण या हरामखोरांना मंगेश साबळेंची परिस्थिती खालावणं आणि मंगेश साबळेंचा काही दगा फटकावणं यांना हेच कारणीभूत आहे. कारण यांना मंगेश साबळे सारखे पोरं घडणं हे यांच्या मनात नाहीये. कारण त्यांना माहिती आहे की मंगेश साबळे सारखे जर गावागावात तालुक्यात पोरं तयार झाले तर आपल्याला पालताबोळी थोडी होईल आणि रस्त्यावरून फिरणं मुश्किल होईल. त्यामुळे माझी विनंती आहे, आतापर्यंत तुमची आई आलेली आहे, तुमच्या पत्नी आलेल्या आहे, सगळ्या महिला आलेल्या आहे. त्यांची कालही त्यांचं म्हणणं होतं की आता कुठेतरी थांबलं पाहिजे आणि राज्यभरातील शेतकऱ्यांचं म्हणणं की हे सरकार हरामखोर आहे. आता त्यांना वोटर कसं आणायचं ते जनता ठरवेल, शेतकरी ठरवेल. मताच्या माध्यमातून येणाऱ्या काळात त्यांना याचा फटका बसणारच आहे. त्यामुळं मी आपणास विनंती करतो की सर्व महिलांच्या आग्रहाखातीर आणि सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं कमीत कमी आपण उपचार तरी घ्यावा. तो हरामखोर पालकमंत्री आणि कलेक्टर कसा येत नाही आपण त्यानंतर बघूच. त्यामुळे माझी आपणास विनंती आहे की आपण तासाभरात कमीत कमी उपचार तरी घ्यावा, विनंती करतो आणि थांबतो.